नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, आपण या व्हिडिओमध्ये PICT प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे पुण्यातला. आणि वन ऑफ द फेमस इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे CUP नंतर पुण्यामध्ये जर कोणत्या इन्स्टिट्यूटचं जर नाव निघत असेल तर PICT. आफ्टर दॅट DY पाटील आकुर्डीचं. या दोन कॉलेजेसबद्दल आपण बोलूया. तर तुम्ही बघू शकता PICT कॉलेजमध्ये कॅप राऊंड चौथ्यासाठी 47 सीट्स आर देअर अँड DY पाटीलसाठी फक्त 11 सीट्स आहे. ठीक आहे. आता मग या सीट्स कशा म्हणजे कोणत्या ब्रांचेससाठी आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, आफ्टर दॅट म्हणजे इथं कोण अप्लाय करू शकतो, ठीक आहे, या आपण सविस्तर गोष्टी या व्हिडिओच्या अंतर्गत डिस्कस करूया. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा टोटल 21 सीट्स आर देअर. म्हणजे मी 47 ज्या काही सीट्स सांगत आहे PICT मधल्या या सगळ्यांची मी ॲडिशन केलेली आहे. ठीक आहे. DY पाटीलचं पण तोच सेम फॉर्मॅट आहे. तर त्यापैकी 21 सीट्स या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आहे. जसं की तुम्ही बघू शकता ओपनमध्ये जनरलसाठी एक आणि लेडीजसाठी 2 गेलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला जे काही सेकंड PDF आहे या दोन्ही PDF ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे. ठीक आहे. बघा पुणे इन्स्टिट्यूटमधला जसं आपण ओपनची गोष्ट केली होती, जर तो काही क्लोजिंग जो काही कट ऑफ होता, क्लोजिंग रँक होती 714 आणि जो काही कट ऑफ आहे 99.70. म्हणजे याच्या आसपास नियर अबाउट जर समजा एखाद्याला 99 नाही पर्सेंटाईल चालते किंवा 99.4030 अशा विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे आणि 101% तिथं लागण्याची शक्यता तुम्हाला दिसतच आहे. जसं की तिथं बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा OBC साठी 2 आहे आणि लेडीजसाठी 1 आहे, जनरल आणि आहे. मग तिथं बघायचं आहे तुम्हाला OBCचा कट ऑफ बघायचा आहे. PICT साठी डिफेन्स OBC नाही, इथे कम्प्युटर. ठीक आहे. म्हणजे हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे. आपण याच्या म्हणजे जो काही पर्सेंटाईल आहे तो 0.3.40 व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. ही जी काही PDF आहे लास्ट इयरला कॅप राऊंड तिसरा जो काही झाला होता त्याची PDF आहे. लास्ट इयरला कॅप राऊंड चौथा नव्हता, यावर्षीपासून तो इंट्रोड्यूस झाला. त्याच्यामुळे जो काही कॅप राऊंड 4चा जो काही कट ऑफ राहिला ना याच्या आजूबाजूलाच राहणार आहे. इथं लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय जर केलं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणजे त्या होणारच. जसं की तिथं बघू शकता तुम्ही, जसं की विजय आणि विजयसाठी म्हणजे जनरलसाठी 1 आहे. मग तिथे तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचं तिकडं. अशा प्रकारे जर क्रॉस व्हेरीफाय केलं तर 101%. तुमचे कट ऑफ तुम्हाला पर्सेंटाईल किती आहे आणि तिथं रिक्वायर्ड कट ऑफ काय लागतो या दोन गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करायचं. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी अद्यापही 10 जागा शिल्लक आहे. जसं की बघू शकता ओपनसाठी जनरलला 1 जागा गेलेली आहे. ब्रांच आहे ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. स्क्रोल डाऊन करूया. बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपनसाठी 99.5. म्हणजे याचा जर आसपास राहिला तर 101% तिथे लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 3 सीट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. ओपनसाठी बघा एक PWD ओपनसाठी गेली. PWD ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला चेक करायचं तिकडे. क्रॉस व्हेरीफाय करून घेऊ आपण. बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स PWD साठी इथं PWD चे दिसत नाही परंतु राहू शकतं. बघा जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओपनसाठी 99.51च गेलेला. अतिशय क्लोज आहे. आफ्टर दॅट या ENTCच्या वॅकंट सीट्स बघा जनरलसाठी वगैरे बघा ओपनसाठी जनरलसाठी 2, लेडीजसाठी 1 गेलेला आहे आणि SC साठी गेलेला आहे. सॉरी नाही 2 आणि तिथंच 3 गेलेला आहे. मग आपल्याला इथे ENTCचा कोडा बघून घ्यायचा आहे. ओपनसाठी बघा 99.069. बस हे तुम्हाला या दोन गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आफ्टर दॅट हां ठीक आहे. ENTCचा झाला. आपण सेकंड कॉलेज बघूया. बघा डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोडी. या कॉलेजसाठी एक कमेंट होती. त्यालाच आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला. बघा इथे खूपच म्हणजे वेगळी बाजू पाहायला मिळते. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वॅकंटच सीट नाही आहे. रोबोटिक अँड ऑटोमेशनसाठी पण नाही आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी फक्त 1 वॅकंट सीट दिसते आणि ती पण JEE थ्रू त्यांना भरायची आहे. महाराष्ट्र CET थ्रू तिथे सीटच अवेलेबल नाही. बघा ही 1 सीट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन लेडीजसाठी गेली. आपण इथे कट ऑफ बघण्याचा प्रयत्न करू. DY पाटील DY पाटील हां
ती ब्रांच कोणती होती, लेट मी चेक. द ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओपन लेडीजसाठी गेली आहे. सिव्हिल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन. ओपनसाठी बघा जो काही कोटा पॉईंट 97. ओके, ज्या विद्यार्थ्यांना 97च्या नियर अबाउट ओके मागे पुढे पर्सेंटाईल असे विद्यार्थी ओपन लेडीजसाठी 101% ट्राय करू शकता, लागण्याची दाट शक्यता आहे. आफ्टर दॅट ENTCसाठी नाही. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी एक सीट दिसते, ती OBC जनरलसाठी गेली आहे. इन्स्ट्रुमेंटेशन चेक करूया आपण. इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन बघा OBC ओके जनरल OBC बघा तुम्ही बघू शकता 88. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना याच्या जवळपास पर्सेंटाईल 101% चान्स आहे तिथेच. ठीक आहे, एकच सीट आहे आणि ती पण गेलेलं आहे OBC जनरलसाठी. ओके, अशा विद्यार्थ्यांना तिथं ट्राय करायचं आहे. आफ्टर दॅट 4 सीट्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा टेक ब्रांच 4 सीट्स आहे. ओके, यातली बघा एक सीट TFWS साठी आहे, 2 सीट्स याच्यासाठी गेलेला आहे, 2 सीट महाराष्ट्र CET साठी. म्हणजे ओपन लेडीजसाठी एक दिसते आणि NTD जनरलसाठी एक सीट दिसते इथे. DY पाटील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स. ओके, हा कट ऑफ तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तुम्हाला पहिले पाहायचं आहे त्या जो काही पर्टिक्युलर कॉलेज आहे तिथलं वॅकन्सी आणि रिझर्वेशन बघून काय कोणत्या ह्याच्यात. ठीक आहे, इथपर्यंत ही सगळी माहिती होती. आफ्टर दॅट VIT कॉलेज खाली दिसतं. ठीक आहे, तर बघा तुम्हाला तीच गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. सुरुवातीला ते कॉलेज, त्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहे आणि वॅकंटमध्ये कोणत्या कॅटेगरी गेलेल्या आहे ती कॅटेगरी तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा आणि तो कॉलेज तुम्हाला प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. आणि जर तुमचे जो काही कट ऑफ आहे त्या निरबॉट असेल तर 100% तिथे चान्सेस राहतात. ठीक आहे, अशाच आपल्या व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.